नमस्कार, प्रबोधनशा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भारतीय जनता पार्टी ऐरोली विभागाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, वणिंबेचे शिल्पकार, राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाचे माजी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक दिनेश पारख यांच्या नेतृत्वाखाली ऐरोलीत विविध सामाजिक उपक्रम व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते गोदान करण्यात आले. महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले त्या शिबिराची पाहणी गणेश नाईक यांनी केली. यावेळी त्यांच्या समेत माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ऐरोलीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आनंद सुतार, ज्येष्ठ समाजसेवक दिनेश पारख, माजी नगरसेवक अशोक पाटील, ब्रह्मकुमारी प्रजापतीच्या मीना दिदी, आरपीआयचे नेते सिद्धराम मोळ, बौद्ध विहाराचे दादा बंतीची, माजी नगरसेविका शशिकला सुतार अशी विविध मान्यवर त्यांच्या समवेत होते. वनमंत्री गणेश नाईक यांची मिठाईने तुला केली, तसेच 75 दिव्याने औक्षण केले. ज्येष्ठ समाजसेवक दिनेश पारख यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त पगडी घालून त्यांचा वाढदिवस साजरा केला. समाजात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. गडद घटनेमध्ये पत्रकारांचाही महत्वाचा वापर आहे. देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस, त्यांचा वाढदिवसाच्या सुरुवातीपासून महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत हा 15वडा सेवा सप्ताह म्हणून त्या ठिकाणी साजरा करण्याचं सर्व देशावर प्रेम करणाऱ्या लोकांनी ठरवलेलं आहे. त्याचाच भाग म्हणून ऐरोली परिसरातले ज्येष्ठ समाजसेवक दिनेशजी पारेख यांनी या ठिकाणी स्तुत्य कार्यक्रम केलेला आहे. रक्त चिकित्सा, रक्तदान, नेत्रचिकित्सा आणि भविष्य काळामध्ये लोकांना होणाऱ्या अडीअडचणीला मात करण्याकरता सगळ्याच गोष्टीची रचना दिनेश पारेख यांच्या माध्यमातून होत आहे. आज गुणीजनांचा सन्मान हा इथं केला गेला. बाब असे की मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं समाजातील जे घटक समाज घडवण्याकरता किंवा समाजाची सेवा करण्याकरता पुढे काम करत अशा लोकांचा सन्मान म्हणजे तो मोदी साहेबांचा सन्मान आहे. आणि आज मला हे सगळं बघून अतिशय आनंद वाटतो. ऐरोलीतील सर्व पक्षाची, सर्व धर्माचे, जातीचे, पंथाचे, वर्णाचे लोक या ठिकाणी आले आणि या समाज कार्यामध्ये सहभागी झाले. माननीय नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान आहे, या भूमिकेला अनुसरून सर्वच पक्षाचे लोक पण इथं आले आणि या गोष्टीचा मला आनंद आहे. चला, आज 17 सप्टेंबर आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आज यांचा वाढदिवस. त्याचप्रमाणे 15 सप्टेंबरला आमच्या नवी मुंबईचे लोकनेते, नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांचा सुद्धा वाढदिवस. त्या दोनाचं औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही ऐरोलीमध्ये पूर्ण आमचे 12 नगरसेवक, 3 वार्डाचा म्हणजे 3 प्रभागाचा आज या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता. सगळे प्रतिनिधी, सगळ्या पक्षाचे, सगळ्या धर्माचे लोक या ठिकाणी आले होते आणि या कार्यक्रमाला आम्हाला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम आम्ही घेताना दादांच्या हातून गोदान केली,
दादांचं 75 दिव्याने त्यांचं स्वागत केलं, त्यांच्या ओवाळणी केली. त्याचप्रमाणे मिठाई तुला केली आणि जी मिठाई सगळ्या नागरिकांमध्ये देण्यात येणार आहे अशी. आणि या ठिकाणी रुद्राक्षचं आणि वड बेलपानचं असं एक झाड दान करण्यात आलं आणि त्याला आमचे कार्यकर्ते, आमचे सहकारी भाजप या सगळ्यांनी मला भरभरून साथ दिली. मी सगळ्यांना खूप धन्यवाद देईल आणि असे कार्यक्रम कायम समाजात व्हावे. आता आमच्या पूर्ण भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा सेवा पंधरवडा चालू आहे. या ठिकाणी मग त्या निमित्ताने ब्लड डोनेट कॅम्प घेण्यात आलं, तसेच आरोग्य महाशिबिर घेण्यात आलं, डोळ्याचा कॅम्प घेण्यात आला आणि आमची प्रजापती ब्रह्मकुमारी मीना दिदी यांचं एक इथं या ठिकाणी प्रदर्शनी आणि त्यांचा स्टॉल लागण्यात आला का त्यांच्या माध्यमातून लोकांना शांततेचा संदेश गेला. असे अनेक कार्यक्रम आपण या सकाळी लोकांकरता घेतले. त्याचप्रमाणे आमच्या ऐरोली विभागातील ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि कलावंत, त्याचप्रमाणे वरिष्ठ डॉक्टर्स, वकील, शिक्षक या अशा सगळ्या लोकांचा या ठिकाणी आम्ही बहुमान सन्मान केला दादांच्या हस्ते. त्यांनी सुद्धा आम्हाला चांगली साथ दिली, त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो. हा कार्यक्रम आमचा खूप छान प्रकारे पार पडला. त्या आमच्या सर्व कार्यकर्ते, आमच्या टीमला खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जलता चल फूल मिले या अंगारे, तू सच की राह पे चलता चल, सच की राह पे चलता चल, प्यार दिलों को देता है, अश्कों को दामन देता है, जीना उसका जीना है, जो औरों को जीवन देता है, मधुबन खुशबू देता है. हा आपण इथे जाणून घेतोय. त्याला पुढील प्रवास काय होता? मग हे सगळे 5 रेकॉर्ड झाल्यानंतर मी जैन समाजाशी 2012 पासून जोडला गेलेला आहे. बेसिकली माझा जो जीवन जो शैली आहे जगण्याची, म्हणजे 7च्या नंतर मी खात नाही, प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पित नाही. मला जर कोणाचा राग आला ना आज, किंवा तोंडातून अपशब्द जर निघाले आज, तर मी दुसऱ्या दिवशी उपवास करतो. तर हे सगळं बघून आपले अर्जुन सिंघवीजी जे आहेत नवी मुंबईचे, त्यांनी मला जैन समाजाशी जोडलं आणि मग मी अजून माझी जी म्हणतात ना आध्यात्मिक प्रगती अजून जास्त होत गेली. आणि मी शिवजींची साधना करतो बऱ्याच वर्षांपासून. मला शिवजींचे खूप चमत्कार, खूप खूप अनुभूतीच मला आलेत, म्हणजे ते शब्दांच्या पलीकडे आहे आणि वेळ पण कमी पडेल त्यासाठी मी किती सांगितलं तरी. तर मी एकदा शिवजींची साधना करताना मला नाकोडा भैरव देवनी साक्षात्कार दिला, नाकोडा भैरवजींनी, आणि मला इथून चालत नाकोडाजीला बोलावलं, नवी मुंबई टू नाकोडाजी. ही मागल्या वर्षीचीच गोष्ट आहे. 1300 किलोमीटर. तर सुरुवातीला आय वॉज शॉक की मी म्हटलं हे कसं करू, मी म्हटलं हे शक्य नाही. मी स्वतःला म्हटलं की हे शक्य, पण मला त्यांच्याकडे इतका स्ट्रॉंग मेसेज होता तो की ते जाणं भाग पडलं. मग मी चालत गेलो आणि 54,000 प्लांटेशन केले. एक दोनदा सुरुवातीच्या 2003च्या सुमारास घेतली होती. इथे पण आता केरवाकी जो माझा स्टुडिओ आहे नवी मुंबईला, CBD बेलापूरला, ईश्वराच्या आशीर्वादाने 2000 स्क्वेअर फूटचा छानपैकी स्टुडिओ आहे नवी मुंबईतला, सर्वात मोठा. परमेश्वराचा आशीर्वाद आहे. आणि तिथे पण मी जे रेट्स ठेवले ना, म्हणजे नवी मुंबईतला सगळ्यात चांगला स्टुडिओ आहे, पण रेट्स मी सगळ्यात कमी ठेवले. ह्याच्यासाठीच फक्त की सगळ्यांना त्याचा लाभ मिळो. म्हणतात का सगळ्या गोष्टी पैशावर येऊन थांबतात. इच्छा असते, गाण्याची इच्छा असते, पण खिशाकडे म्हणजे सर्वसामान्य परिवारातले लोक असतात, त्यांना गायला जमत नाही. म्हणून मी ते कमी रेट्स ठेवले जेणेकरून सगळेजण येऊ शकतील. क्या बात आहे, क्या बात. ज्यांना गाण्याची आवड आहे, ज्यांना कराओकेवरती गाण्याची आवड असेल, त्यांनी दादांच्या स्टुडिओला नक्की एकदा भेट द्या. या स्टुडिओवरूनच आपले मित्र आहेत प्रथमेश चोरगे, यांना पण मी इथे आमंत्रित करतो, कारण की आपण एका क्षेत्रातले आहोत, त्यामुळे
धन्यवाद.